आत्मवंदन सर्वांना. आज दिनांक 9 जुलै महायोगधामच्या या आध्यात्मिक सत्रामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व साधकांचं आणि नवीनांचं स्वागत आणि आत्मवंदन आणि सरांनाही आत्मवंदन. आता हे गुरुवारच्या सेशनची आपल्याला इतकी सवय झालेली आहे आणि सगळेजण आतुरतेने ह्या गुरुवारचं सेशन कधी सुरू होते याची वाट बघत असतात. तसा प्रत्येक जण मला निरोप देत असतो की अरे आपलं गुरुवारचं सेशन कधी होणार आहे. आणि दुसरं असं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी काहीतरी व्हावं अशी सगळ्यांची खूप इच्छा होती. पण त्या दिवशी आपण जवळपास संपूर्ण दिवस 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपण साधनेमध्ये व्यतीत केला आणि खूप छान साधना त्या दिवशी सगळ्यांची झाली. अतिशय सुंदर अनुभव गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे सर्व साधकांना होते, ज्यांनी त्या काळामध्ये साधना केली. म्हणून अनुभवांच्या विषयी असं सांगावंसं वाटतं की अनुभव, आपल्याला येणारे अनुभव, महायोगधामच्या साधकांना येणारे अनुभव जे आहेत ते आपल्या ह्या कुंडलिनी शक्ती जागृती नंतरच्या साधनेचा हा पाया आहे. एकदा कुंडलिनी शक्ती जागी झाली की हा आत्मप्रकाश तुम्हाला नित्य नवीन अनुभव देत असतो. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियाते चोरून जेवी, तयासीच पाविजे. दर क्षणी नवीन अनुभव, प्रत्येक वेळी साधक बसल्यानंतर नवीन अनुभव, नित्य नूतन अनुभव हा आत्मप्रकाश देत असतो. हे अनुभव नित्य नूतन कसे असतात? भगवान शंभू पार्वती मातेला सांगतात, पहिल्या अध्यायामध्ये ती ओवी आहे, तेथ हरमणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, नित्य नूतन देखिजे, गीता तत्व हे. भगवान शंभू पार्वती मातेला म्हणतायत, देवी तुझं स्वरूप जसं नित्य नूतन, दर क्षणाला नित्य नूतन भासत, नित्य नूतन असत, तसेच हे अनुभव प्रत्येक क्षणाला नवीन आहेत. आणि म्हणूनच त्याची गोडी प्रत्येक वेळी अधिक अधिक वाढत जाते. प्रत्येक वेळी साधनेला बसल्यानंतर त्याची गोडी ही वाढत जाते. त्या गोडीविषयी माऊली एका ठिकाणी असं सांगतात, या मनाचे एकनिके, देखिल्या गोडीची या ठाई सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके, दावीत जाईजे. हे अनुभवांचं सुख तसं पाहायला गेलं तर सर्व संत, ऋषी मुनी, मग ते कुठल्याही धर्मामधले असोत, कुठल्याही पंथामधले असोत, एकदा कुंडलिनी जागी झाली की ह्या सगळ्या धर्माच्या भिंती गळून पडतात. त्याच्यानंतर त्या साधकाला जे अनुभव येतात ते सर्व धर्म पंथाच्या पलीकडचे. म्हणूनच सर्व संत हे एकत्व पावलेले होते. त्यांच्यामध्ये धर्माच्या भिंती कधीच नव्हत्या. धर्माच्या भिंती किंवा तो जो भाग आहे तो साधनेच्या अलीकडचा, अनुभवांच्या अलीकडचा आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की हे अनुभव हा आपल्या महायोगधामचा पाया आहे आणि सरांचं मार्गदर्शन, ह्या अनुभवाच्या सत्रामध्ये सरांचं मार्गदर्शन हा त्याच्यावरचा कळस असतो. आज आता अनुभव सांगण्यासाठी सुरुवातीलाच येणार आहेत. सर थोडीशी गडबड अशी झाली की प्रसाद देवळे जो अनुभव सांगणार होता तो बाहेर गेलेला आहे आणि पावसामध्ये अडकलाय, पण तो येण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला सुरुवात आधी वैशाली जगताप पासून करावी लागेल. वैशाली जगताप ही आपली साधक मार्गदर्शक आहे. तिचं शिक्षण डी फार्मसी झालेलं आहे. 2010 पासून ती साधक आहे. सुरुवातीला काही वर्ष मेडिकल शॉप चालवण्याचा अनुभवही तिने घेतलेला आहे, पण आता जवळपास पूर्ण वेळ आपल्याकडे तिने झोकून देऊन ती कार्य करते आणि अतिशय सुंदर दैवी असे अनुभव वैशालीला नित्य येत असतात. वैशाली, आता तू तुझ्या अनुभव कथनाला सुरू कर. आवाज येतोय? येतोय. सद्गुरू सरांना आत्मवंदन, अनिताताई, सर्व साधकांना आणि सर्व श्रोते वर्गाला आत्मवंदन. मला 25 जुलै 2010 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधना मिळाली. कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि कर्मयोगाची दीक्षा मला मिळाली. आणि त्याच्यानंतर कर्मयोगाचे, राजर्षी योगाचे, बुद्धियोगाचे आणि भक्तियोगाचे जे काही अनुभव मी सद्गुरूंच्या कृपेने घेत आहे ते शब्दात मांडण्याचा मी आज प्रयत्न करते. तत्पूर्वी साधनेत येण्यापूर्वीची माझी मनस्थिती, भावस्थिती आणि पार्श्वभूमी मी सांगू इच्छिते. अनिताताईंची आणि माझी ओळख माझ्या लग्नाआधीपासून आहे आणि लग्न झाल्यानंतर
जे काही आमचा परिचय होता तो वाढत गेला. ताईंचं आमच्या घरी येणं, आमचं त्यांच्याकडे जाणं असं सारखं व्हायचं. आणि ताईंच्या बोलण्यातनं मी नेहमी प्रभावी होत असे. घरचे नातेसंबंध असल्यामुळे सारखं येणं जाणं असायचं. जेव्हा जेव्हा ताई भेटत असत तेव्हा तेव्हा मला त्यांचा चेहरा, प्रसन्न चेहरा, हास्य मुद्रा आणि त्यांच्या बोलण्यामधली एक पॉझिटिव्हिटी वेगळंच काही सांगून जायची. त्यांची पर्सनॅलिटी पण खूप छान आहे. त्यांच्या बोलण्यामधला प्रेमळपणा आणि जे काही प्रोत्साहन त्यांच्या बोलण्यामधनं मिळायचं ते एकदम वेगळं असायचं. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला खूप आवडायचं. आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे सतत जाणवायचं. मला त्यावेळेस एवढंच फक्त माहिती होतं की ताई परभणीला जातात, काय करतात ज्ञानेश्वरीचा भाग थोडाफार माहिती होता, सर आहेत एवढं माहिती होतं, पण परभणीला जातात आणि काय करतात हे काही माहित नव्हतं. त्यावेळेस सरांच्या ऑडिओ कॅसेट्स तयार होत होत्या ज्ञानेश्वरीवर, आणि त्या ऑडिओ कॅसेट्स ताईंनी घरी येऊन एकदा माझ्या आत्या आणि मामा म्हणजे सासू सासऱ्यांना ऐकायला दिल्या. त्याच्याकडेही माझं कधी लक्ष गेलं नाही. त्यावेळेस मी आपली संसार, मुलं बाळ, मेडिकल शॉप याच्यामध्ये व्यग्र होते. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीचा आणि माझा लग्नाआधी पण काही संबंध आला नाही. मी कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही. फक्त मुलांच्या वेळेस प्रेग्नंट असताना ज्ञानेश्वरी वाचली जावी त्याच्यातला एक अध्याय वाचलेला चांगला असतो म्हणून मी वाचायला ज्ञानेश्वरी घेतली, पण त्याच्यातला अर्थ काहीही न कळल्यामुळे तोही अध्याय मी अर्धाच वाचला. मग जेव्हा जेव्हा मी ताईंशी बोलायचे मला हलकं वाटायचं. लग्न होऊन जेव्हा घरी आले, सासरी आले, काहीतरी मेंटल टेन्शन सगळ्यांनाच काहीतरी असतं आणि ते मी बोलून कधी दाखवायचे नाही, पण ताईंशी बोलल्यानंतर मला खूप छान वाटायचं, बरं वाटायचं. मग ताई एकदा घरी आलेल्या असताना ताईंनी ज्ञानेश्वरीवर प्रवचन प्रभात रोडला सुरू करण्याचं ठरवलं आणि ती तारीख होती मार्च 2010 साली ताईंनी 8 मार्च ज्ञानेश्वरीला 8 मार्चला ताईंनी ज्ञानेश्वरीला सुरू करणार, ज्ञानेश्वरी सांगायला असं आमच्या घरी सांगितलं. आणि आत्या आणि मामांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही या ऐकायला. मी पण होते. मला ही संधी चालून आली होती की काय असते ज्ञानेश्वरी हे जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा झाली. आणि आम्ही तिघं त्या दिवशी ज्ञानेश्वरी ऐकायला ताईंच्या घरी गेलो. ताईंच्या घरी गेल्यानंतर मी ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर मी एवढी प्रभावित झाले. ते पहिलं प्रवचन ऐकल्यानंतर मला असं वाटलं आता हे ऐकणं थांबवायचं नाही. मग त्याच्यानंतर आत्या आणि मामांनी कधी ज्ञानेश्वरी ऐकायला ते आले नाहीत, पण माझी ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठीची वारी त्या दिवसापासून सुरू झाली. ती आज तागायत माझी सुरू आहे. दर सोमवारी ताई 7 ते 8 प्रभात रोडला ज्ञानेश्वरी घेतात आणि ती न चुकता अटेंड बरेचसे साधक आम्ही करतो आणि ते एक बुस्टिंग आणि टॉनिक आम्हाला असतं. मग ज्ञानेश्वरी जशी जशी ऐकायला सुरुवात केली तसं तसं एकेका गोष्टींची उकल होत गेली. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात, शरीर कसं सांभाळायचं हा सर्वात महत्वाचा भाग ताईंनी मला सांगितला. जे काही मानसिक स्थिती माझी होती, कमकुवत झालेली होती, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला होत होत्या, पॅल्पिटेशन्स होत होत्या, अचानक धडधड वाढत होती, मनामध्ये एक प्रकारची वेगळी भीती निर्माण झाली होती, त्यामुळे आत्मविश्वास गेला होता आणि पूर्ण एक निर्णय क्षमता माझी कमी झाली होती. मग ताईंच्या बोलण्यातनं एकदा असं ज्ञानेश्वरी झाल्यानंतर बरेचसे साधक चर्चा अजूनही ताई करतात सगळ्यांबरोबर, तशीच माझ्याबरोबरही त्या दिवशी चर्चा झाली. आणि त्या दिवशी पार्किंग मध्ये 1 ते 1.5 तास ताई आणि आम्ही दोघी जणी उभं राहून बोलत होतो. त्या 1.5 तासाच्या चर्चेनंतर माझा साधना घेण्याचा निर्णय पक्का झाला. मी म्हटलं इथे काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं मला मिळणार. एकतर शारीरिक आणि मानसिक स्थिती तर बदलणारच, पण वेगळं काहीतरी मिळणार हे आतून वाटलं. आणि त्याच्यानंतर साधना मार्गाविषयी, साधनेविषयी आणि सद्गुरूंविषयी जे काही मार्गदर्शन मला ताईंनी केलं त्यातून माझा साधना घेण्याचा निर्णय एकदम पक्का झाला. आणि त्याच्यानंतर 3-4 महिने मी ज्ञानेश्वरी ऐकायला येत गेले. चर्वण तर्पण फक्त ताईंनी मला सांगितलं होतं, ते चर्वण तर्पण मी करत होते. चर्वण तर्पणाने मला सुरुवातीला खूप हलकं वाटायला लागलं. जी काही दुपारची झोप होती ती झोप पूर्णपणे गेली आणि वेगळा उत्साह वाटला. मी म्हटलं चर्वण तर्पणाने जर एवढा फायदा होत असेल तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण प्रवेश केला तर आपल्याला आणखीन काय काय मिळेल हा विचार मी मनाशी केला. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की नाही मला साधना घ्यायची आहे. घरात आत्याला आणि मामांना मी सांगितलं की मला साधना घ्यायची. त्यांना त्याच्यातला डीपनेस माहित नव्हता की नंतर शिबिर अटेंड करावं लागतं, ज्ञानेश्वरी अटेंड करावी लागते. मला घरातनं सुरुवातीला विरोध पण झाला की ज्ञानेश्वरी ऐकायला तू काय जातेस, हे तुझं वय आहे का.
आधी मुलांचं बघ, संसार कर. ज्ञानेश्वरी हे नंतर, तरुणपणामध्ये नाही. तू म्हातारपणी कर, आत्ता काय करण्याचा हा मार्ग नाहीये. पण ताईंच्या निरूपणामधून ते स्पष्ट होत होतं की ज्ञानेश्वरी याचा जो अभ्यास आहे तो तरुणपणामध्येच करण्याचा आहे. सर म्हणतात की इंद्रिय गलित गात्र झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर अभ्यास करण्यात काय अर्थ आहे? जोपर्यंत आपलं शरीर नीट आहे, इंद्रिय आपली चांगली आहेत, तोपर्यंतच आपण शरीर टिकवून मग ती प्रगती अध्यात्मामध्ये होऊ शकते. हे सगळं ऐकल्यानंतर माझा जो निर्णय होता त्याच्याशी मी ठाम होते. मग ताईंनी मिस्टरांची परवानगी घेतली आणि मग मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 25 जुलै 2010 मी या सद्गुरु परंपरेची साधक झाले. महायोगधाम अंतर्गत सद्गुरु परंपरेची मी साधक झाले. आणि मग साधना सुरू झाली. जसं वेळ मिळतो आता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जसं काम सांभाळून, मुलं सांभाळून जसा मला वेळ मिळत होता तशी मी साधना करत होते. सुरुवातीला ज्या साधकांचं होतं तसंच माझं पण झालं. चरवण तर्पणाविषयी शंका, कमी खाल्लं तर वजन कमी होईल का, आणखीन काही होईल का, थोडंफार चरवण तर्पण मी सुरू केलं. सुरू केल्यानंतर मला आधी इफेक्ट झालेच होते, ते थोडं आणखीन वाढवलं, स्ट्रिक्ट केलं. पण मध्ये परत 1-2 महिने माझा खंड पडला. चरवण तर्पणामध्ये खंड पडला, साधनेमध्ये खंड पडला. आणि चरवण तर्पण स्ट्रिक्ट जुळवल्याशिवाय, तुम्ही साधना नित्य केल्याशिवाय तुम्हाला साधनेतले अनुभव येत नाही. 1-1.5 वर्ष माझं, म्हणजे 2010 जुलैमध्ये मला साधना मिळाली, पण मे जून मध्ये मी साधनेला बसत नव्हते. चरवण तर्पण माझं कमी झालं. मग मनामध्ये एक भीती परत निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर साधनेला एक दिवस दुपारी बसलेले असताना सर्वात पहिले सरांचा मला स्पर्श असा झाला की सरांनी माझ्या डोक्यात टपली मारली आणि मला सांगितलं साधना ही झालीच पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा शिबिरामध्ये मी जात होते, शिबिरात 1 दिवसासाठी जायचे, 2 दिवसासाठी क्वचित, पण एकच दिवस ते अटेंड करून यायचे मी, कारण घरामधनं तेवढा पाठिंबा नव्हता. मग 1 दिवस शिबिराला गेल्यानंतर त्या दिवशी सरांशी बोलणं झालं. मग सर माझ्याशी बोलले. सर म्हटले की स्वतःसाठी वेळ जर काढता आला नाही तर काय उपयोग आहे. मुलं बाळ, संसार हे सगळं मायाजाळ आहे. ह्याच्यामध्ये जर तू अडकून पडशील, तू स्वतःसाठी वेळ कधी देणार? आणि मग जो मनुष्य देह जो मिळालेला आहे तो करोडो जन्माच्या पुण्याईनंतर आपल्याला मिळतो. मग त्याचं सार्थक कसं होणार? आता तुला पॅल्पिटेशनचा त्रास होता, नंतर जाऊन बीपी होईल, डायबिटीस होईल, काहीही आजार होऊ शकतात. आणि माझे डोळे खाडकन उघडले. आणि मग मी म्हटलं सर एवढ्या तळमळीने सांगतात तर त्याच्यामध्ये आपण आपली नियमितता ही दाखवली पाहिजे. आणि मग मनाशी निश्चय केला की आता साधना, चरवण तर्पण आणि प्रयोग हे जुळवायचेच. जसं जसं चरवण तर्पण स्ट्रिक्ट होत गेलं, साधना जास्त जुळत गेली. चरवण तर्पणाचे फायदे मी सांगते. मला सुरुवातीच्या काळामध्ये आलेले, माझं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज, पूर्वी माझं हिमोग्लोबिन कमी असायचं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, माझं लग्न झालं तेव्हा हिमोग्लोबिन 7% होतं. माझं चेकिंग केलं होतं, मी पांढरे दिसत होते. सासू सासऱ्यांनी माझं चेकिंग केलं, तेव्हा 7%, माझं 7% हिमोग्लोबिन होतं. पण चरवण तर्पण जसं मी करायला लागले तसं तसं हळूहळू रक्तातलं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज स्टेबल झालं, वजन माझं स्टेबल झालं आणि कामातला म्हणजे सगळा शरीरातला आळस जाऊन एक उत्साह वाढला, काम करण्याची कपॅसिटी वाढली आणि आतून एक वेगळी ऊर्जा मिळत होती असं जाणवायला लागलं. हे चरवण तर्पणाचे प्रयोग करत असताना त्याला थोडे काही प्रयोगांची जोड दिली होती. ते प्रयोग करत असताना मला जी मनामध्ये भीती होती ती हळूहळू कमी होत गेली. पॅल्पिटेशनचा त्रास कमी झाला. मला कार्डिओलॉजिस्टकडे नेलं होतं. त्यांनी 3 ते 4 प्रकारच्या मला गोळ्या दिल्या होत्या. त्या गोळ्या माझ्या सुरू होत्या. मला रात्री झोपल्यानंतर असं वाटायचं की आपल्याला काय होणार, आता मी राहणार की नाही, इथपर्यंत माझी मानसिक स्थिती कमकुवत झाली होती. पण सर्व चरवण तर्पण आणि प्रयोग जुळवल्यानंतर माझ्यामध्ये हा झालेला शारीरिक बदल फार महत्वाचा आहे. की डॉक्टरांचं जे वक्तव्य होतं की आता तुला ह्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतील कदाचित, तर ते वक्तव्य पण खोटं ठरलेलं आहे. हे चरवण तर्पणामधनं थोडीफार साधना आणि प्रयोग ह्याच्यातून झालेले हे सुरुवातीचे बदल मी तुम्हाला सांगितले. आता जसं जसं चरवण तर्पण माझं स्ट्रिक्ट होत गेलं, साधनेची गोडी मला वाढू लागली. आणि आता साधनेची गोडी वाढायला लागल्यानंतर साधनेला रात्री बसू लागले. दुपारी जेवल्यानंतर जी विश्रांतीची वेळ असते तेव्हा बसू लागले. त्याच्यामध्ये जे अनुभव आले, सुरुवातीला कर्मयोगाचे जे अनुभव आले, कर्मयोगाचे अनुभव मला फार थोडेफार आले, ते मी सांगते. मला सुरुवातीला खूप कमी, म्हणजे सुरुवातीला साधनेस बसल्यानंतर माझं डोकं जड होत होतं. कधी कधी मानेच्या क्रिया झाल्या, कधी क्वचित पायाच्या आणि हाताच्या क्रिया झाल्या.
1 ते 1.5 वर्ष माझी कर्मयोगाच्या साधनेमध्ये या क्रिया कधीतरी व्हायच्या. मनात प्रचंड ताणतणाव असायचा, त्यामुळे डोक्यावर क्रिया होतात असं ताई म्हणायच्या. जशी जशी साधना वेळ वाढत गेली तसे तसे हळूहळू विचार माझे कमी होत गेले आणि पूर्वीची जी मनस्थिती होती ती बदलत गेली. साधनेमध्ये कायम ताईंचं सरांचं दर्शन होत होतं. त्याच्यानंतर मला 2011 नंतर दिव्य स्पर्शाचे अनुभव यायला सुरुवात झाली. कर्मयोगाच्या अनुभवामध्ये एक सांगते की मला कधी ताप आला, मी जर साधनेला बसले तर मला लगेच एक 15-20 मिनिटांनी घाम यायचा आणि घाम येऊन तो ताप कमी झालेला आहे माझा. कधी डोकं दुखलं तर स्पर्शाचे अनुभव यायला मला सुरुवात झाली. जे दिव्य स्पर्शाचे अनुभव सुरू झाले त्याच्याविषयी सांगते. मला साधनेमध्ये दिव्य स्पर्शाचे अनुभव खूपदा आले. कधी ताईंच्या हाताचा स्पर्श, कधी सरांच्या हाताचा स्पर्श, असे स्पर्श लावून मला बाम लावल्यासारखं फिलिंग यायचं. कधी मानेला, कधी कमरेला, कधी हातापायांना असे स्पर्शाचे अनुभव यायला लागले. एकदा मला आठवतं म्हणजे मी साधना घेतल्यानंतर एक छोटीशी ट्रिप अरेंज केली होती आणि त्याच्यात सर होते. सरांबरोबर ट्रिपला जायचं म्हणजे मला फार आनंद आतमधनं झाला होता की आता सरांबरोबर आपल्याला फिरायला जायला मिळणार. तसं माझं फिरणं काही फार नव्हतं. ताईंना माहितीये माझं जास्त आमचं कुठेही बाहेर जाणं होत नाही. पण त्या दिवशी मला परमिशन मिळाली, घरातनं मला परवानगी दिली आणि त्या ट्रिपला गेले. माझी मान थोडीशी दुखत होती. सरांबरोबर आम्ही चालत होतो. चालत असताना 15 ते 20 मिनिटात मला मानेला स्पर्शप्रयोग झाला आणि माझी मान दुखायची थांबली. मी म्हटलं केवढं कमालीचं सरांचं सामर्थ्य आहे की या स्पर्शामधून दुखणं कमी होतंय. एवढी प्रचंड शक्ती सरांमध्ये आहे आणि त्याचे अनुभव मला येत होते. त्याच्यामुळे सरांवरचं प्रेम माझं वाढत गेलं, श्रद्धा वाढत गेली. फक्त सरांच्या सहवासात असल्याचा आनंद मी घेत होते. कधी कामाचं खूप एक्झर्शन आलं, खूप तणाव आला की माझे पाय हलकेच वर उचलून ठेवल्याचं मला जाणवतं. कोणीतरी आपले पाय अधर उचलून धरलेत आणि आपल्याला कुठलाही त्रास आता होत नाहीये असे अनुभव मी बऱ्याचदा घेतलेले आहेत. मग हे दिव्य स्पर्शाचे अनुभव घेता घेता मला माझ्या राजर्षी योगाला माझी सुरुवात झाली. जेव्हा जेव्हा सरांच्या अनिताताईंच्या दिव्य स्पर्शाचा अनुभव मला साधनेत येऊ लागला तेव्हा राजर्षी योग म्हणजे धारणा प्रवाहाचा अनुभव मला येत गेला. जेव्हा जेव्हा माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरत असे, हातावरनं पायावरनं हात फिरवल्याचा दिव्य स्पर्शाचा अनुभव येत असे, तेव्हा धारणा इलेक्ट्रिक करंट्सला सुरुवात व्हायची. कधी कधी चेहऱ्यावरती फेशियलची मशीन फिरवल्यानंतर जो इफेक्ट येतो ते व्हायब्रेशन्स मला गालामध्ये जाणवायचे आणि अनुभव घेताना मनाची आतून आनंद मिळण्याची जी अवस्था जी अनुभवाला येते ना ती शब्दात वर्णन करताच येणार नाही. असे धारणेचे अनुभव अनेक वेळा मी घेतलेले आहेत. धारणा प्रवाहाचे अनुभव कधी सरांच्या सीडी ऐकताना, कधी चालताना, तर कधी सप्तशतीचे पाठ ऐकताना मला येऊ लागले. त्याच्यानंतर एकदा परभणीला जाण्याचा योग आला. परभणीमध्ये सरांची ट्रॅव्हल्स कंपनी होती, सरांच्या बस होत्या आणि त्या बसमध्ये जाताना मला इतकं म्हणजे सरांचं घर आणि सरांचे बस, सरांची कुठलीही गोष्ट असली की मला इतकं ते आतून हे व्हायचं की आपल्याला सद्गुरूंच्या सहवासामध्ये सद्गुरूंच्या काही गोष्टींबरोबर आपल्याला आता कनेक्ट व्हायला मिळते. मी त्या सरांच्या बसमध्ये जेव्हा म्हणजे आतमध्ये प्रवेश केला, मला धारणा प्रवाहाला सुरुवात झाली आणि ताईंच्या जवळ माझा झोपण्याचा त्यावेळेस पहिल्यांदा योग आला. मी पूर्ण 1 ते 1.5 तास त्या धारणा प्रवाहाच्या मी त्या धुंदीमध्ये होते. मनातून इतका आनंद उसळत होता की तो मला आत्ता सुद्धा सांगताना भरून येते. असा धारणा प्रवाहाचा अनुभव मला सतत कुठलीही गोष्ट करत असताना येत गेला. एकदा मिस्टरांचं पायाचं ऑपरेशन ठरलं होतं आणि घरामध्ये 2 मुलं होती, जुई लहान होती आणि मला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याचा म्हणजे मी एकटीच होते, त्यांना घेऊन मी एकटी गेले. एकटी होते पण तरी पण एकटी नव्हते, कारण ती दैवी शक्ती अंगामध्ये होती. जेव्हा स्ट्रेचरवर त्यांना आतमध्ये नेलं तेव्हा डाव्या हातामधनं प्रचंड धारणा प्रवाह सुरू झाला आणि ती दैवी शक्ती आपल्या बरोबर आहे. घरातले कोणीही जरी नसतील तरी मला कशाची चिंता नाही, ती दैवी शक्ती सर सगळं सांभाळून घेतील हा मनामध्ये भाव आला. आपोआप हळूहळू जे काही प्रयोग सर देत गेले ते सर्व जुळत गेले. त्यामुळे हळूहळू चर्वण तर्पण आणि देह शुद्ध होऊ लागला.
जसा जसा देह शुद्ध होऊ लागला, दीर्घ श्वास घेण्याचे अनुभव यायला लागले मला. सरांचे जे काही दिलेले प्रयोग आहेत, रूपध्यान आहे, प्रतिमा प्रयोग आहे किंवा सर्वार्पण प्रयोग असो, या तिन्ही चारी प्रयोगांचा विचार न करता माझं फक्त स्मरण असायचं. त्यामुळे या प्रयोगांमध्ये अडकून मी राहिले नाही. मला सतत सरांचं स्मरण होत गेलं, स्मरण असायचं. त्यामुळे माझी सरांवर प्रचंड श्रद्धा वाढत गेली आणि नंतर साधनेची स्थिती हळूहळू वाढू लागली. कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 5 तास माझी साधना होऊ लागली. साधनेमध्ये मन निर्विचारी होऊ लागले आणि मग साधनेमध्ये मी ग्रीप घेतली. त्याच्यात योगाग्नीचे मला प्रचंड अनुभव प्रकर्षाने जाणवू लागले. कधी कानात, कधी तळपायात, पाठीत, पोटात, सर्वांगामध्ये योगाग्नी जाणवला. जसे जसे धारणेचे आणि दिव्य स्पर्शाचे अनुभव मला येत गेले, मी ताईंना सतत सांगत असायचे माझे अनुभव आणि सतत ताईंचं मार्गदर्शन, मला ताई सर्व मार्गदर्शन करायच्या. त्या ताईंनी एकदा मला सांगितलं की तू सरांना फोन कर आणि फोनवर बोल. माझे खास काही दिवस आहेत त्याची नोंद मी केलेली आहे. 11 सप्टेंबर 2015 मी सरांना पहिला फोन केला. फोनवर पहिल्यांदा फोनवर सरांशी बोलून मला प्रचंड भरून आलं. सरांशी फोनवर प्रत्येक वेळ बोलल्यानंतर जी ऊर्जा मिळते ती प्रचंड वेगळी असते. आतमध्ये वेगळी शक्ती देऊन जाते. एवढी मोठी व्यक्तिमत्व आपल्याशी बोलते आणि आपल्याला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करते. त्यानंतर सरांशी माझं फोनवर बोलणं सुरू झालं. प्रत्येक वेळेस मी सरांना अनुभव शेअर करू लागले. त्याच्यामधनं सर पुढे प्रयोग देत गेले. जसे जसे प्रयोग देत गेले तसे प्रयोग जुळवत गेले, साधना जुळवत गेली. आणि त्यानंतर राजर्षी योग आणि बुद्धियोगा अंतर्गत धारणेचे आणि दिव्य स्पर्शाचे आणि सूक्ष्म देहाचे प्रचंड अनुभव यायला सुरुवात झाली मला. जुलै 2011 सुरुवातीला जेव्हा सूक्ष्म देहाचे अनुभव मला यायला सुरुवात झाली तेव्हा फक्त हाताचे आणि पायाचे सूक्ष्म देहाचे अनुभव मला येत होते. सर्वात पहिले विष्णू लोकामध्ये जाऊन एक देवसभा भरलेली आहे आणि त्या देवसभेमध्ये विष्णू समोर उभे आहेत, बाजूला देव उभे आहेत आणि त्या सर्व दरबारामध्ये जाऊन मी साक्षात विष्णूंच्या समोर सूक्ष्म हातांनी, दोन्ही हातांनी मी नमन करते. हा सर्वात पहिला सूक्ष्म देहात आलेला माझा पहिला अनुभव. अगदी अविस्मरणीय, कधीही न विसरता येणारं दर्शन मला ते झालं होतं. त्याच्यानंतर जेव्हा एकदा सूक्ष्म देहामध्ये मी जेव्हा एकदा साधनेला बसले तेव्हा सूक्ष्म देहाने अलगद शरीर वर उचलले गेले आणि छातीत काहीतरी संवेदना झाली आणि मोदीजी महाराज बरोबर आहेत असा भास झाला आणि ते काहीतरी बोलले असं जाणवलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा जेव्हा साधनेला मी बसत असे, माझं अंग आडवं होत असे आणि सूक्ष्म देहामध्ये घरातच बसल्यानंतर अनेकदा माझ्याच घराच्या छतावरती फिरण्याचा अनुभव मला यायचा. जड शरीर खाली झोपलेले पण सूक्ष्म शरीराचे उड्डाण होऊन गरगर वर फिरण्याचा अनुभव मला येत गेला. किती प्रचंड शक्ती आपल्या शरीरात संचारली आहे आणि ती काय करवून घेते याचे खूप आश्चर्य वाटत होते आणि आतून तो अनुभव घेताना मी खूप सुखावत होते. पण ही सर्व शक्ती सद्गुरूंच्या कृपेने हे सगळे अनुभव येत आहेत हे मात्र खोटे नाही. सूक्ष्म देहाच्या अनेक क्रिया जेव्हा मनस्थिती माझी थोडीशी अस्वस्थ असते किंवा डोके जड झालेले असते तेव्हा शरीर उलटे वाकडे तिकडे फिरून डोक्याच्या क्रिया होतात आणि मेंटल स्ट्रेस जर असेल तर काही कारणाने तो निघून जातो. सुरुवातीला मी हे सूक्ष्म देहाचे अनुभव सरांना सांगितले की असं का होतं, म्हणजे वर उडण्याचे अनुभव येतात पण वाकडं तिकडं उलट कसेही फिरवल्या जातं आणि तो प्रचंड वेग असतो, तो सहन होत नाही. मग तेव्हा सरांनी सांगितलं की मेंटल टेन्शन जर असेल तर ते तुझं कमी झालं का? तर मी म्हणायचे हो सर, साधना झाल्यानंतर खूप बरं वाटलं, खूप रिलॅक्स वाटलं. सुरुवातीला असे काही कठीण प्रसंग दाखवले. सगळे अनुभव सूक्ष्म देहाचे मी थोडे सांगणार आहे आता. सुरुवातीला असे काही कठीण प्रसंग मला साधनेमध्ये दाखवले गेले. त्यात भूकंप, पूर, खूप पाणी, तिथे मी, खूप प्राण्यांच्या घोळक्यात मी, असे प्रसंग. काहीतरी घडतं, काहीतरी अचानक भयंकर काहीतरी घडणार आहे पण अलगद सद्गुरूंच्या कृपेने सद्गुरू आपल्याला उचलून वर कुठेतरी ठेवतात. सूक्ष्म देहामध्ये मी वर उचलली जाते आणि कुठेतरी छतावर, कुठे बाल्कनीत, कुठे वर नेऊन ठेवल्या जाते. याच्यातून एकच निष्कर्ष मी काढला की कितीही कठीण प्रसंग असला तरी सद्गुरू सतत आपल्या बरोबर आहेत आणि ते अनुभव घेण्यासाठी आता मी समर्थ होत आहे. आता काही खास दिव्य अनुभव मी सांगणार आहे सूक्ष्म देहामधले.
आणि आणखीन काही खास आलेले अनुभव. सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने साधनेतील अंतरंगातील दिव्य अनुभव मला येत गेले. गंधर्व लोकीचा ओंकारनाद ऐकण्याची विलक्षण अनुभूती एका शिबिरामध्ये, गुरुपौर्णिमेच्या शिबिरामध्ये मला अर्धा ते 1 तास जवळपास आली. सरांच्या वाणीमध्ये मंत्रोच्चार ऐकलेत. ओम नमो शिव शिवाय नमः, ओम बिंदुरूपाय नमः. हे सरांच्या वाणीमधले मंत्रोच्चार मी ऐकले. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे मंत्रांचे गजर सूक्ष्म देहात शरीर हलकेच वर नेऊन मी ऐकले गेले आहेत. कधी कधी अनिताताईंच्या आवाजामध्ये भजन तर कधी श्लोक ऐकलेले आहेत. कधी मजेशीर इंग्लिश पॉप संगीतही मला ऐकायला आलेले. भगवती देवी सद्गुरु कृपा करी असे 3 वेळा गुंजन मी ऐकले. सूक्ष्म देहाचे प्रचंड वेगवेगळे अनुभव मी सद्गुरु कृपेने घेतले आहेत आणि ते इतके अविस्मरणीय आहे. आता सुद्धा सांगताना ते अनुभव सगळे डोळ्यासमोर येऊन जातात. अनेकदा सूक्ष्म देहाचं उड्डाण होऊन अवकाश भ्रमणाचा अनुभव सतत येतो. ग्रह ताऱ्यांची दर्शने होतात. कधी सृष्टीचे नयनरम्य दर्शन होते. याच्यातला एक अनुभव मी सांगू इच्छिते. सूक्ष्म देहाचा अनुभव जेव्हा मी साधनेला बसले होते तेव्हा माझं सूक्ष्म देहाचं उड्डाण झालं आणि मी एका मंदिरामध्ये माझं भ्रमण सुरू होतं. कधी न पाहिलेलं मंदिर. त्या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांची दर्शने झाली. सूक्ष्म देहाने माझं तिथे नमन झालं. गोल फिरल्या गेलं. थोड्या वेळाने गौतम बुद्धांची मूर्ती, त्याच्यामध्ये सरांचं दर्शन. त्याच्यानंतर जे मंदिराचं छत होतं ते छत आरपार सूक्ष्म देहाने आरपार करून प्रचंड माझ्या सूक्ष्म देहाने वेग घेतला आणि मग भ्रमण सुरू झालं. हळूहळू ते भ्रमण सुरू झाल्यानंतर थोडी गती मंदावली आणि वाकून मी हळूवार खाली पाहिलं. खाली जेव्हा निरीक्षण करत होते तेव्हा हिरवीगार झाडे, फुले, गडद केशरी सूर्यबिंबाचे दर्शन झाले आणि नंतर थोडे पुढे गेल्यावर सूर्यकिरणांच्या झोतामध्ये हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्या. अतिशय सुंदर, नयनरम्य, विलोभनीय असा अनुभव मला आला. अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर तरळतं. कधी अज्ञात न पाहिलेली स्थळे, कधीही न पाहिलेली मंदिरे, अशामध्ये मला देवी देवतांची दर्शने होतात. कधी परदेशामध्ये पर्यटन होतं. अज्ञात मंदिरे, त्यातील देवी देवतांची दर्शने होतात. ताईंना हा अनुभव जेव्हा मी सांगितला तेव्हा ताई म्हणाल्या की परदेशामध्ये फिरायला जाण्याची गरज नाहीये, तुला अशीच दर्शन होतात. कधी कधी भव्य दिव्य उमललेली फुले, कमळे अशी दिसतात. निळ्याभोर आकाशात कधी विहार, अथांग सागरामधील नौका विहार, तर कधी अवकाशामध्ये ग्रह ताऱ्यांमध्ये भ्रमण असे अनुभव मी सूक्ष्म देहामध्ये घेतले आहेत. अतिशय वेगळे अनुभव सूक्ष्म देहाचे काही घेतलेत ते सांगते. खूप प्रचंड सरांनी अनुभव दिलेत. कधी पशुपक्ष्यांची शरीरे काही वेळासाठी धारण करून त्यांच्या शरीरात असल्याचा अनुभव घेतलाय. हत्ती, जिराफ यांच्या शरीरात प्रवेश करून चालण्याचा अनुभव घेतलाय. माशाप्रमाणे पाण्यात विहार करण्याचा, फुलपाखराप्रमाणे फडफडण्याचा, तर पक्षाप्रमाणे उडण्याचा अनुभव घेतलाय. एकदा धिप्पाड मनुष्य देहात प्रवेश करून चालण्याचा अनुभव आठवला तरी अंगावर रोमांच उठतात. हे सर्व अनुभव घेत असताना मन निर्विचारी झालेले असते. योगाग्नी प्रचंड वाढलेला असतो. अहंकार लीनता येऊन इंद्रियांमध्ये वैराग्य आलेले असते. क्लोरोफॉर्म दिल्यासारखी स्थिती होते. शरीर पूर्ण पॅरालाइज होते, म्हणजे शरीराला संवेदना नसते. श्वास ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर झालेला असतो. कधी कधी असं वाटतं श्वास आपण घेतो की नाही, श्वास कोंडलेला असतो. एक प्रकारची बोध अवस्था असते. साधनेमधून डोळे उघडावे वाटत नाही. हे सूक्ष्मदेहाचे अनुभव 2, 3 तास, 4 तास, कितीही तास चालले तरी त्याचं भान नसतं. डोळे उघडण्याची स्थिती नसते आणि साधनेतले अनुभव संपले तरी ती ग्लानी डोळ्यावर असते आणि बराच वेळाने शरीर पूर्वस्थितीत येते. बाहेरून थंड वाटते, एसी लावल्यासारखे, पण शरीरामध्ये योगाग्नीची आग असते. सूक्ष्मदेहाचा एक अनुभव, जेव्हा माझ्या बहिणीचा मुलगा दवाखान्यामध्ये ऍडमिट होता तेव्हा मला जबरदस्त अनुभव आला. प्रत्येक संकटामध्ये सद्गुरू आपल्या बरोबर असतात आणि असतातच. पहिल्या दिवशी जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा मी सरांना फोन केला नाही, कारण धावपळ चालू होती. त्याला काय कसं काय होतं हेच डायग्नोस होत नव्हतं. 2 ते 3 दिवस तो आयसीयू मध्ये होता. दुसऱ्या दिवशी मी सरांना न राहून फोन केला 1 वाजता. त्याच्या आधी प्राजक्ताशी बोलणं झालं होतं. प्राजक्ता म्हणाली सरांशी बोल ना. 1 वाजता मी सरांना फोन केला आणि अक्षरशः मला रडू कोसळलं. मला सांगताही येईना की काय झालंय. सरांशी बोलल्यानंतर मला एवढं शांत वाटलं.
2 दिवस मला झोप नव्हती. सरांशी बोलल्यानंतर त्या दिवशी दुपारी 1 तास गाढ अशी झोप मला आली. साधनेच्या खुर्चीमध्ये मी झोपले होते. झोपले असताना मला सूक्ष्मदेहाचा अनुभव आला. भेटायला जाऊ शकत नव्हते. सूक्ष्मदेहामध्ये शरीराचं उड्डाण झालं आणि दवाखान्यापर्यंत मला सर घेऊन गेले. दवाखान्याची बिल्डिंग दिसत होती. दवाखान्याचं अधिकचं चिन्ह जे असतं ते चिन्ह दिसत होतं. तिथपर्यंत जाऊन मी आले आणि दुसऱ्या सेकंदाला सरांचा फोन आला. सर म्हणाले, कसं आहे आता त्याला? सरांना किती काळजी असते, सद्गुरूंना आपली किती काळजी असते. प्रत्येक साधकाकडे सरांचं लक्ष असतं. सर खूप देतात, आपण घ्यायला कमी पडतो. असे प्रचंड अनुभव मला त्या काळात आले. साधकांचाही खूप सहभाग आहे. प्राजक्ताबरोबर माझं दरवेळेस बोलणं सुरू होतं, ताईंशी बोलणं सुरू होतं. ताईंनी पण जे बोलून, ताईंच्या बरोबर बोलून जे आत्मिक बळ मला आणि माझ्या बहिणीला तृप्तीला जे मिळालं, त्याच्यामुळे मी तिला खंबीर करू शकले, मी तिला दिलासा देऊ शकले की नाही, ह्याच्यातून आपण तारून बाहेर निघणार, बरं होणार. कारण आई वडिलांना सांगू शकत नव्हतो. लॉकडाऊनची परिस्थिती होती, आई वडील इकडे येऊ शकत नव्हते. जी धाकटी बहीण होती ती प्रेग्नंट होती, तिला सांगू शकत नव्हतो. फक्त मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघंच तृप्तीला आणि तिच्या मिस्टरांना धीर देण्यासाठी होतो. पण तो धीर जो मिळाला तो सरांच्या बोलण्यातून आणि ताईंच्या बोलण्यामधून मिळाला. वेळोवेळी प्राजक्ताशी बोलत होते. प्राजक्तानी जे काउन्सिलिंग केलं आमच्या दोघींचं ते इतकं जबरदस्त होतं की प्राजक्ताला मी म्हटलं की एक साधक जो डॉक्टर आहे, जो साधक डॉक्टर आहे, तोच अशा प्रकारे काउन्सिलिंग करू शकतो. तर असं वेळोवेळी साधकांचाही खूप सहभाग किंवा खूप मदत एकमेकांना होते. आता भक्तियोगाचे अनुभव सांगते. दिव्य स्पर्शामधून भक्तियोगाचे अनुभव मी घेत आहे. सरांनी दिलेल्या दिव्य प्रयोगामधून सतत कृष्णाला जवळ ठेवते. कधी त्याच्याशी मित्रभावाने, कधी सखाभावाने, तर कधी पितृभावाने सोबत ठेवते. त्याच्याशी संवाद साधते. मंत्र जप, रूपध्यान, स्मरण या सर्व योगाच्या माध्यमातून भगवंताशी सतत जोडून राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे व्यवहारातही साधनेची स्थिती अनुभवाला येते. डोळे जड होतात, डोळ्यावर एक प्रकारची ग्लानी असते आणि साधनेची स्थिती दिवसभर टिकून राहते. साधनेला बसल्यानंतर भावविभोर अवस्था येते. अष्टभाव खूप दाटून येतात. पण हे सर्व अनुभव देहशुद्धीच्या प्रयोगानंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागले. देहशुद्धीचे प्रयोगासंबंधी सांगते. हे प्रयोग सुरुवातीला 1 महिन्याचे करून घेत होते सर, पण नंतर त्याच्यामध्ये थोडा बदल केला आणि महिन्यातनं 10 दिवस असं सर्व बरेचसे साधक आम्ही महिन्यातनं 10 दिवस असे देहशुद्धीचे प्रयोग करत होतो. आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये काय झालं की सगळ्यांचं घरी कामवाली बाई नाही, सगळं काम मॅनेज करायचं, त्याच्यामध्ये सगळं स्वयंपाक करायचा आणि मग साधना करायची. हे सगळं रुटीनच जमायला 1 महिना माझा तरी गेला. आणि हे सगळं आणि त्याच्यामध्ये मग असं बापूंनी सुचवलं की आपलं ऑनलाईन होऊ शकतं का सेशन. मग ऑनलाईन सेशनला सुरुवात झाली. सुरुवातीला ताईंचं एक प्रवचन झालं, पण त्याच्यानंतर सरांचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि मग सरांनी त्याला एक वेगळी कलाटणी दिली. साधकांचे अनुभव कथन आणि सरांचं मार्गदर्शन. त्या मार्गदर्शनामध्ये सरांनी असं सांगितलं की साधकांचं चर्वण तर्पण कसं होतंय, ते जुळतंय का, ते स्ट्रिक्टली झालं पाहिजे, देहशुद्धीचे प्रयोग झाले पाहिजेत. आणि तेव्हापासून एक रुटीन बसायला सुरुवात झाली. 2 ते 5 ची जी साधना ठरवून दिली होती ती साधना नियमाने व्हायला लागली. चर्वण तर्पण जुळायला लागलं, स्ट्रिक्टली व्हायला लागलं. देहशुद्धीचे प्रयोग सरांशी मी फोनवर बोलताना सर म्हणायचे देहशुद्धीचे प्रयोग कधी करणार, करायला पाहिजेत. त्यावेळेस आंब्याचा सीझन होता. माझे मिस्टर म्हणाले की थोडा आंब्याचा सीझन होऊ दे, मग देहशुद्धीचे प्रयोग करू आपण. एक दिवस सरांशी बोलताना सर म्हणाले आज तुम्ही एरंडेलचं तेल घेऊन टाका, दोघांनी सुरुवात करा. आणि मी म्हटलं की सरांनाच काळजी आहे आपली, आपण देहशुद्धीचे प्रयोग केले पाहिजेत. देहशुद्धीच्या प्रयोगाला सुरुवात झाली. एरंडेलचं तेल, गोळ्या, चूर्ण आणि एनिमा अशा पद्धतीने माझं देहशुद्धीचे प्रयोग आमचे सुरू होते. आणि त्याच्यामध्ये कमालीचा बदल मी अनुभवला. शारीरिक बदल हा झाला की चर्वण तर्पणाने तर हलकं वाटायचं, पण देहशुद्धीच्या प्रयोगामधून जी काही साठलेली घाण होती ती पूर्ण बाहेर निघाली. पोटा आणखी हलका झाला आणि खाण्याची इच्छा कमी होऊन योगाग्नीची प्रचंड अनुभूती यायला लागली आणि ती खूप आनंद देणारी वाटायला लागली. कधी भूक लागते याचं भानही नाही राहिलं, इच्छाच खरं तर खाण्याची कमी होत गेली. 3ऱ्या दिवशी चेहऱ्यावर एकदम ग्लेज आलं. एवढी चकाकी आली की फेशियल केल्यासारखा चेहरा दिसायला लागला.
हे मी नाही सांगत आहे, माझ्या मैत्रिणी आणि नातेवाईक, म्हणजे माझ्या बहिणीकडे मी गेले होते, तिनेही सांगितलं आणि मैत्रिणींनी पाहिलं, तिने सांगितलं की चेहरा खूप चमकतोय. मानसिक बदल असा झाला की प्रेमभाव वाढत असल्याचं लक्षात आलं. मन हळवं होत गेलं. पूर्वी थोडा राग येत होता, आता राग थोडा कमी येतोय आणि शांत राहावं असं वाटू लागलं. देह शुद्ध करूनी भजनी बजावे असं म्हटलंच आहे. सर्वात महत्वाचा जो इफेक्ट मला देहशुद्धीच्या प्रयोगामध्ये दिसला तो क्रियायोगामध्ये दिसला. जबरदस्त परिणाम क्रियायोगामध्ये त्याचा झाला. क्रियायोग खूप इफेक्टिव्ह होतोय. आपोआप मला उड्डाण बंद लागून दीर्घ श्वसन साधलं जाते. छाती भरून श्वास आतपर्यंत नाभीपर्यंत गेल्याचा अनुभव येतो. प्राणायाम करताना श्वास रोखल्यावर तो श्वास, ही हवा जणू आत गळ्यापासून नाभीपर्यंत आतमध्ये खेळत आहे असं जाणवतं. सहज बसले असताना सर्वांगात म्हणजे हृदयात, पोटात, डोक्यात, तळहातात एकाच वेळेस स्पंदने जाणवतात. सूर्यप्रस्थानामध्ये तळहातातून ऊर्जा जास्त ऍब्झॉर्ब केल्याचे प्रकर्षाने जाणवते. ब्रह्मरंध्रातून ऊर्जा खेचली जाते आणि याचा सगळ्याचा इफेक्ट म्हणजे शक्ती संचय होऊन दिवसभर तो स्टॅमिना वाढल्याचा अनुभव मला येतोय. आतून आनंदाच्या लहरी उसळतायत, प्रेमाच्या लहरी उसळतायत. मन खूप हळवं झालंय. इतरांचं दुःख ऐकल्यानंतरही मन खूप हळवं होतंय आणि त्याच्या हृदयामध्ये जाऊन आता आपण त्याच्यासाठी काय करू शकू हा भाव निर्माण मनात होतोय. पूर्वी सुद्धा मी प्रेमाने म्हणजे माझ्या घरामध्ये बरेच वैशालीचा आवाज नाही येते शीतल. आवाज येत नाही. वैशाली 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 मिस्टरांना विचारलं मी रडत होते का. मी झोपेमध्ये रडत असल्याचं मला जाणवलं की मी त्या भगवंतासाठी रडते. हा सगळ्यात पहिल्यांदा आलेला अनुभव आहे मला. कधी कधी साधनेमध्ये बसल्यानंतर देवशुद्धीच्या प्रयोगानंतर वैराग्याची जी स्थिती येते ती खूप लवकर येते आणि जी 2-3 तास बसल्यानंतर जे साधनेचे अनुभव येतात ते 1 तासाच्या साधनेमध्ये येतात आणि दिवसभर डोळ्यावर झापड असते. असं वाटतं आता आपल्याला झोप आली आहे का, पण नाही. सरांशी बोलल्यानंतर सर म्हणाले ही साधनेची स्थिती आहे. सतत साधनेला बसल्याचं जाणवतं कारण सकाळी उठल्यानंतर 11-12 वाजता सुद्धा डोळे बंद होतात. दुपारी 2 ते 5 साधना होते, कधी 2:30 ते 5 होते, कधी 3 ते 5, 5:30 होते, पण तरी सुद्धा 9 वाजता डोळे बंद होतात. साधनेची स्थिती खूप लवकर यायला लागली. सकाळी 3:30 वाजता जाग येते आणि आपोआप साधनेला बसावेसे वाटते. आता जाग येते ती कशी येते ते सांगते मी. मला आतमध्ये झोपलेली असताना अचानक धारणा प्रवाह सुरू होतो. ते व्हायब्रेशन जाणवतात आणि आता उठलं पाहिजे असं एक जाणवतंय. साधनेमध्ये दैवी स्पर्शांचे, सरांचे, ताईंचे दर्शन होतं. गुरुपौर्णिमेचा एक अनुभव मी सांगते. जी सकाळची 11 ते 5 साधना होती त्या साधनेमध्ये मला प्रचंड मोठा आवाज आला आणि 3 ठिकाणी अशी मोठी ज्वाळा अग्नीच्या रूपामध्ये दिसली आणि त्या अग्नीचं प्रचंड रूप डोळ्यासमोर आलं आणि म्हटलंय ना, अग्निरूप माझा सखा नारायण, त्या भगवंताने त्या रूपात मला दर्शन दिलं. आपण जे अनुभव घेतो ते सर देतात, सद्गुरू देतात. सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय हे दैवी अनुभव येऊच शकत नाही. मी माझ्या अनुभवांची डायरी लिहिलेत. माझ्या 3 ते 4 डायऱ्या झालेल्या आहेत. सर सतत पूर्वीपासून सर सांगत आलेत सगळ्या साधकांना की अनुभव तुम्ही मेंटेन करा, अनुभव लिहून ठेवा. सहज मी 15-20 दिवसापूर्वी माझ्या अनुभवांच्या डायऱ्या वाचत होते आणि पानं उलटता उलटता मला अनुभवाला सुरुवात झाली. माझ्या डाव्या पायामधनं अचानक माझा पाय जड झाला आणि एक धारणेचा लोट आतमध्ये आला. मला अष्टभाव दाटून आले, रडू आलं मला. मी हा अनुभव सांगितला ताईंना, सरांना सांगितला. सर म्हणतातच ना की साधकांचे जे अनुभव आहेत ते साधकांचे अनुभव म्हणजेच खरे वेद. तर याची झलक एक पाहायला मिळाली. चर्वण तर्पणाचे अनुभव ताईंनी लिहून मागितले होते. ते चर्वण तर्पणाचे अनुभव लिहित असताना माझी मनस्थिती अशी झाली, मला खूप भरून आलं. काय लिहायचं, सरांनीच दिलेले अनुभव आहेत, कसे लिहायचे, कसे शब्दात मांडायचे, मला खूप भरून आलं आणि मी ताईंना फोन केला. ताईंना फोन केल्यानंतर मी खूप रडले. मग मी थोडी शांत झाले आणि मग मी ते अनुभव लिहिले. अनुभव लिहित असताना माझ्या हातामध्ये प्रचंड योगाग्नी होता. हे सगळे अनुभव
घेत असताना मनस्थिती आणि भावस्थिती खूप चांगली असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सद्गुरूंनी जे दिलेले प्रयोग आहेत ते तंतोतंत जुळवले पाहिजेत आणि ते जुळवण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. त्यामुळे आता कितीही कठीण प्रसंग आला ना तरी सामोरं जाण्याचं बळ सद्गुरूंमुळे ताईंमुळे मिळालंय. आता मन खंबीर झालंय. कितीही प्रॉब्लेम आला तरी सरांशी आणि ताईंशी बोलल्यानंतर खूप रिलॅक्स मला वाटतं. धारणा, योगाग्नी आणि दैवी स्पर्श आणि स्मरण या माध्यमातून सद्गुरू सतत सोबत असल्याचं मी अनुभवते आणि मनातल्या मनात सुखावली जाते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की असे सिद्ध सद्गुरू मला लाभले. वैशाली, हा? तुझ्या क्रियायोगाच्या क्लासेस विषयी सांग ना. क्रियायोगाचे क्लास संबंधी सांगते. क्रियायोगाचे क्लास सरांनी खरं तर हा भाग सांगायचा राहिला. क्रियायोग जेव्हा मी शिकले सरांकडनं, सुरुवातीला शाळेमध्ये असताना फक्त पीटीचे व्यायाम केले होते. लग्न झाल्यानंतर कुठलाही व्यायामाचा संबंध कधी आला नाही. फक्त वॉकिंग असायचं आणि त्याच्यानंतर जसं जसं आळंदीला जात गेले सर आम्हाला क्रियायोग शिकवू लागले आणि त्या क्रियायोगामध्ये हळूहळू मी तयार होत गेले. मग क्रियायोग शिकवल्यानंतर एकदा क्रियायोगाचं शिबिर इथे अरेंज केलं होतं सिंहगड रोडला, सनसिटी रोडला मी राहते. तर त्या शिबिरामध्ये जवळपास 45 ते 50, 55 अशी संख्या होती आणि शिबिरामध्ये येणाऱ्यांनी 7 दिवसाचं ते फ्री शिबिर होतं ते अटेंड केलं आणि प्रत्येकाला खूप चांगले अनुभव आले. आणि त्याच्यानंतर माझा नियमित क्लास क्रियायोगाचा सुरू झाला. त्या क्रियायोगाच्या क्लासमध्ये सुद्धा अनेक अनुभव अनेक जणांना आले. त्याच्यातले काही अनुभव मी सांगते. गायत्री भट म्हणून एक 45-50 वयाच्या आहेत, त्यांनी क्रियायोग अटेंड केला होता आणि त्या क्रियायोगामधून त्यांना जो काही सायनसचा त्रास होता, त्यांचं बीपी लो होत होतं, बीपीचा त्रास होता तो कमी झाला. त्यांचं वजन वाढलं होतं, न्यूट्रिशन सांगितल्यामुळे त्यांचं वजन कमी झालं आणि त्यांना प्रचंड डिप्रेशन आलं होतं मेनोपॉजच्या काळामध्ये. ते डिप्रेशनही त्यांचं गेलं. राजोपाध्याय म्हणून एक आहेत, त्यांचंही वय असंच 50च्या दरम्यान. त्यांनी क्रियायोगाचा क्लास माझा 3 ते 4 महिने कंटिन्यू अटेंड केल्यानंतर त्यांना जो इफेक्ट आला तो सांगते. त्यांना पायामध्ये क्रॅम्प्स यायच्या आणि त्यांना टू व्हीलरवर बसता येत नव्हतं. तर ते टू व्हीलरवर त्यांना बसता येऊ लागलं आणि 9व्या मजल्यावर ते राहतात. 9 मजले चढून आणि उतरून ते आता येऊ शकतात. सरोज झाडे म्हणून एक जण आहेत, त्यांना हाताला एक अशी गाठ होती. ती गाठ क्रियायोगामधनं त्यांची मेल्ट होत गेली आणि कमी कमी होत गेली ती. त्याच्यानंतर माझ्याकडे वर्षभर क्रियायोग करतात. आता सध्या मी गेल्या वर्षी जिथे क्लास घेत होते तर त्यांचा थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. थायरॉइडच्या प्रॉब्लेम ओंकारचा उच्चार सुरुवातीला करता येत नव्हता. ओंकार म्हणताच यायचा नाही, म्हणजे पूर्ण नाही, ओ सुद्धा त्यांना पूर्ण जास्त वेळ म्हणता यायचा नाही. तर तो ओंकार त्यांना म्हणता यायला लागला, हुकार साधना करता आली आणि त्यांचा आवाज क्लिअर होत गेला. जो काही घोगरा आवाज होता त्या आवाजामध्ये बदल झालाय त्यांच्या. आपल्याकडे नवीनच आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधना मिळालेला साधक प्रसादचा अनुभव सांगते. एकच दिवस तो क्रियायोगाच्या शोधात आला होता आणि ताईंशी चर्चा केल्यानंतर एक दिवस त्यांनी क्रियायोगाचा क्लास अटेंड केला. त्या एका दिवसाच्या क्लासमध्ये त्याला जो त्रास होत होता, धडधड वाढत होती किंवा थोडस भीती वाटत होती, ती कमी झाली. कपालभातीमुळे त्याला फार फरक पडला. क्रियायोगाच्या क्लासमध्ये अनेक जणांना अनेक अनुभव आलेले आहेत. एक न्यूट्रिशन माझ्याकडे येत होती क्लासला. तिला प्रचंड पोटाचा त्रास होता. काही खाल्लं तरी तिचं पोट दुखायचं आणि बरेच डॉक्टर, आता ती स्वतःच डायटिशियन असल्यामुळे तिला सगळे डाएट प्लॅन्स माहिती होते, पण माझ्याकडे क्रियायोग शिकायला आली. त्याच्यातून जे न्यूट्रिशन सांगितलं, क्रियायोग आणि न्यूट्रिशन ह्या दोन्हींमुळे तिचा पोटाचा त्रास कमी झाला आणि प्रचंड वेगळा म्हणजे स्टॅमिना तिचा वाढला. असे एक नाही अनेक फायदे क्रियायोगामुळे झालेले आहेत. आणि आता सध्या मी ऑनलाईन क्रियायोगाचे क्लासेस घेतेय आणि त्या क्लासेसमध्ये सुद्धा बरेच जण जॉईन झालेत आणि क्रियायोगाचे खूप बेनिफिट्स सरांनी नवीन प्रकार सगळे डेव्हलप केले आहेत. सर नेहमी सांगतात की माझं नवीन संशोधन चालू असतं. आताही सर काहीतरी नवीन संशोधन करतायत, ते आपल्यापर्यंत येईलच, पण तोपर्यंत सरांनी शिकवलेल्या क्रियायोगाचा लाभ आमच्या क्लासच्या माध्यमातून ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. माझा अनुभव धन्यवाद. शीतल, आता वेळ थोडा आहे, मला असं वाटतंय प्रसादला आज वेळ नाही पूर्ण. नको आज.
हा नको आज. जसं मी आधी म्हटलं की अनुभव कथन हा मुख्य गाभा आहे महायोगधामच्या कार्याचा किंवा महायोगधामचा, तसं महायोगधामचा प्रत्येक साधक ठामपणे सांगू शकते की होय, हे अनुभव मी घेतलेत. आज जगामध्ये सगळीकडे ज्या चर्चा चालतात, स्वतःच्या अनुभव काही नसतात, पण कोणाला काय आले, थोर पुरुषांना इतरांना काय आले त्याच्याविषयी बोलून हा आमचा मार्ग आहे असं सांगतात. पण म्हणूनच ह्याचं महत्व हे आहे की हा साधक ठामपणे छाती ठोकपणे सांगू शकतो की हे अनुभव मला आलेत. आणि सर जसं सांगतात की आपले अनुभव हेच वेद आहेत आणि येणाऱ्या काळात हेच अनुभव आपल्यालाही आणि जगालाही तारणार आहेत. 5 जुलैला गुरुपौर्णिमा झाली, तर गुरुपौर्णिमा सगळ्या साधकांना त्या दिवशी अतिशय वेगळी मनस्थिती होती. दरवर्षी आपलं गुरुपौर्णिमेचं मोठं शिबिर आळंदीला असतं. तर सगळ्या साधकांच्या वतीने काही भावना व्यक्त करण्यासाठी सर मी थोडस एक कविता आहे ती वाचते. मिलन पाए सद्गुरु यदि, मिलन पाए सद्गुरु यदि, मनुष्य जन्म पाने के बाद कौन दिखलाएगा पथ, गुरु बिन भटक जाने के बाद. मातृवत देते हैं सद्गुरु प्यार अपने शिष्य को, मातृवत देते हैं सद्गुरु प्यार अपने शिष्य को, मार्गदर्शन पितृवत उज्जवल बनाए भविष्य को. शिष्य को निर्भय बनाते शरण में आने के बाद, मिलन पाए सद्गुरु यदि, मनुज जन्म पाने के बाद. हे परम सौभाग्य हमको मिल गए हैं सद्गुरु, हे परम सौभाग्य हमको मिल गए हैं सद्गुरु. पाकर जिन्हें हम हो गए हैं ब्रह्म के ही रूबरू, पाकर जिन्हें हम हो गए हैं ब्रह्म के ही रूबरू. और फिर क्या शेष रहता है ब्रह्म को पाने के बाद, मिल न पाए सद्गुरु यदि, मनुज जन्म पाने के बाद. तप तितिक्षा की कठिन कुछ अंश हमको दे दिया, तप तितिक्षा की कठिन कुछ अंश हमको दे दिया, और इतना ही नहीं गुरुवंश हमको दे दिया. हो गए हैं धन्य आपके वंशधर होने के बाद, मिल न पाए सद्गुरु यदि, मनुज जन्म पाने के बाद. हो गया है स्वर्ण लोहा, हो गया है स्वर्ण लोहा, गुरु चरण स्पर्श कर, गुरु काया कल्प करते शीश को संस्पर्श कर. क्यों रहे हम लोहवत पारस परस पाने के बाद, क्यों रहे हम लोहवत पारस परस पाने के बाद, मिल न पाए सद्गुरु यदि, मनुज जन्म पाने के बाद. ज्ञान की गंगा बहाकर पतित पावन कर दिए, ज्ञान की गंगा बहाकर पतित पावन कर दिए, परिष्कृत चिंतन चरित्र कर जन लुभावन कर दिए, परिष्कृत चिंतन चरित्र कर जन लुभावन कर दिए. ऋणी जन्मों तक रहेगे ऋण चुका जाने के बाद, मिल न पाए सद्गुरु यदि, मनुज जन्म पाने के बाद. लोक मंगल के लिए ही अंशदानी हम बने, लोक सेवा के लिए ही समयदानी हम बने. धन्य होंगे श्रेय सुख सम्मान को पाने के बाद, मिल न पाए सद्गुरु यदि, मनुज जन्म पाने के बाद. कौन दिखलाएगा पथ, गुरु बिन भटक जाने के बाद. सर आता तुम्ही मार्गदर्शन सुरू करावं असं मी विनंती करते. मागच्या वेळेस आवाज येतोय? हो सर. आवाज येतोय का? येतोय सर. मागच्या वेळेस आपण काही बेसिक गोष्टी अशा पाहिल्या की जगात रूढ जे आध्यात्मिक प्रयोग आहे देवाकडे जाण्याचे, त्याच्यामध्ये त्यांची मर्यादा किती आहे, त्यांचे लिमिटेशन्स किती आहेत, हा भाग मी सांगत होतो. आणि जे आता आपण इथे अनुभव घेतोय, दिले जात आहे, त्याची उंची काय, या बाबतीमध्ये थोडं बेसिक गोष्टी सांगत चाललो. भक्तीच्या प्रयोगामध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण असं सांगितलं, होम हवन, देवपूजा, मंत्र जप, तीर्थयात्रा, भागवत कथा श्रवण, कीर्तन, पारायणे आणि भजन अशा अनेक मार्गातनं भक्त लोक एक प्रयोग
करतायत. तीर्थयात्रेमध्ये मी बोललो होतो की तीर्थांची मर्यादा किती आहे आणि तीर्थाकडून काय घ्यायचं. तीर्थाकडून घ्यायचं ते हे की ज्यावेळेस आपण त्या तीर्थाला जातो आपली कॅपॅसिटी काय. कुंडलिनी जागृत नसेल, सद्गुरू भेटलेले नसतील तर जे जातात त्यांना, आणि जे साधक झाले की ज्यांची कुंडलिनी जागृत झाली आणि ते त्या स्थानावर गेल्यानंतर त्यांना कळतं या दिव्य तीर्थामध्ये किती पावर. आता तुम्हाला सांगतो, एरवी तुम्हाला प्रसन्न वाटतं साध्या लोकांना जर तिथे गेलं तर समजायचं किरण चांगली आहे. आणि ज्या वेळेस एखादा साधक जातो कुंडलिनी जागृत झालेला आपल्याकडचा, तर त्या तीर्थांमध्ये किती पावर आहे हे समजतं. सद्गुरूंनी दिलं त्याच्यापेक्षा जास्त अनुभव येणार नाही, पण त्या मंदिरात तुम्ही जर बसले तर त्या मंदिरात जर दिव्य चेतन असेल, ते मंदिर, ती मूर्ती प्रभावशाली असेल, तपश्चर्या काही ऋषीमुनींची झालेल्या असतील आणि ते किरण तिथे चिकटलेले असतील तर तुम्हाला अनुभव चांगले सुरू होतात. एक प्रभावशाली अनुभव तुम्हाला येऊ शकतो, हे तितकंच खरं आहे. आणि त्या अनुभवानंतर तुम्ही ती ऊर्जा घ्यायची आणि जायचं. एकदा मी ते सांगितलं ना, आम्ही तिरुपतीला गेलो त्यावेळेस अनुभव काही फारसे कोणाला येत नव्हते, पण ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मी इच्छा व्यक्त केली, भगवंता हे तिरुपती बालाजी तुम्ही सामर्थ्याची देवता आहे, लोकांनी तुम्हाला पैशाची देवता करून ठेवलंय, तुम्ही सिद्धींची देवता आहात, तर तुम्हाला जर आमचं कार्य पटलेलं असेल किंवा आमच्या चुका असलं तर अनुभव दाखवू नका, पण आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो या कल्पनेवर, तर तुम्ही प्रसन्न होऊन काही आम्हाला अनुभूती द्या, आणि नसेल तुम्ही तर देऊ नका. काय प्रचंड अनुभव आले सर्वांना की ज्या तीर्थस्थानावर गेल्यानंतर तिथे 3 घंट्यांची साधना झाली. आजकाल बसायला वेळ मिळत नाही आणि ते बसूही देत नाहीत, असे तीर्थ झाले. पण तीर्थ त्याच्या करता आहे की तिथे जाऊन साधना भूमी व्हावी. तीर्थाला गेल्यानंतर तिथे पाहावं, एक तर देवांची पावलं लागलेली असतील, जे अवतार झालेत आपल्याकडे त्यांची पावलं लागलेली असतील, त्यांचं विचरण झालेलं असेल, त्यांनी दृष्टीने ती भूमी पवित्र केलेली असेल, त्यांच्या पदस्पर्शाने ती पवित्र झालेली असेल, ती किरण आपण त्या भावनेतनं जाऊन घ्यायची. तसे लोक घेत नाही. एक टुरिझम टाईप जातात, अच्छा अच्छा हा आहे का देवालय, ठीक आहे ठीक आहे, आणि मूर्ती सजवलेली पाहतात फक्त, याच्या पलीकडे काही नाही. त्या ठिकाणी ऋषीमुनींचं काही तप जर झालेलं असेल तर त्या तपाची किरण त्या भाव स्थितीमध्ये आपण गेलं पाहिजे, उंच भाव स्थितीमध्ये गेलं पाहिजे, आणि मग तिथले ते प्रभावशाली अनुभव आपल्याला घेता येतात. एका ठिकाणी मी कॉलेज लाईफ मध्ये साधना करत असताना डभा संस्थान आहे त्या ठिकाणी गेलो. तिथे नंगे महाराज होते, मोटरसायकलवर गेलो होतो, आणि बोलता बोलता निघताना ते म्हणाले, महाराज की मंदिर तुम्हाला कशी वाटली. म्हणलं तुम्ही बांधलेले 4ही मंदिरामध्ये ते तेज नाही, फक्त समाधी स्थानामध्ये. ते म्हणजे कशाहून. म्हणलं मला जे सद्गुरू मिळालेले आहेत त्या सामर्थ्याच्या जोरावर सांगतो, त्या 4ही मूर्तीमध्ये तेज नाही, पण समाधी स्थानात तेज आहे. हे तुम्हाला कळू शकतं साधक झाल्यानंतर. आमचे साधक झालेले हे अनुभव घेत आहेत तीर्थस्थानावर जाऊन, आणि सिद्ध अवस्था जर प्राप्त झालेली असेल तर आपलं तपश्चर्या द्यायला जायची, आपले किरण द्यायला जाते. ते किरण चिटकलेले असतात, आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी 2 शब्द सांगितलेले फार छान आहेत अभंगामधले. एक सांगितलंय तीर्थे त्यांची, आणि अगोदर एक सांगितलंय तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थे धोंडा पाणी, तीर्थ काय तसं पाहिलं तर एक धोंडा म्हणजे दगड, कोणीतरी घडवलेला, तुम्हाला माहिती आहे मानवानी घडवलेला तो दगड आहे, ती मूर्ती आहे, धोंडा आहे, आणि पाणी आहे, गंगा जल असो की अजून काही असो. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी.
सिद्ध पुरुष जर तुम्हाला नाही मिळाले ते तीर्थांचं तपोतेज तुम्हाला मिळू शकत नाही. नाही तर त्या लोकांना ते धोंड आणि पाणी या पलीकडे काही नाही असा अर्थ येतो. आणि म्हणून सिद्धगुरूंनी ज्या तपश्चर्या तिथे केलेल्या आहेत त्यांनी द्यायला जायचं. ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव द्यायला गेले, तीर्थयात्रा त्यांनी केली, आपलं तेज तिथे दिलं. कारण त्या तेजाच्या जोरावर अल्फा किरण दिल्या जातात. अल्फा, गामा, विटा, थिटा ही अगदी आता त्याच्यावर मी जात नाही, सध्या त्या किरणावर बोलणार नाही. पण दिव्य शक्तीतनं तेजोमयी तपश्चर्येतनं अल्फा किरण निघतात आणि ती अल्फा किरण चिटकतात त्या तीर्थावर आणि तीर्थ सबल होतात. तीर्थ ज्यावेळेस आणि गंगा ज्यावेळेस भगवंताकडे गेली, तुम्ही आम्हाला निर्माण केलं पण पापी लोक येतील आणि आपलं पापच क्षालन करतील, आम्ही कसं पवित्र व्हावं. त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळेस देव अवतार घेतील त्यांचं तेज आणि ऋषीमुनी तप करतील आणि ते भेट देतील तीर्थाला, त्यावेळेस तुम्ही पवित्र व्हाल. म्हणून तुकाराम दुसऱ्या शब्दात म्हणतात, तीर्थे त्यांची इच्छा करीती सर्व काळ, व्हावया निर्मळ तया लागी. तीर्थे इच्छा करतात त्या सिद्ध पुरुषांनी यावं, आमच्याकडे तप करावं आणि आम्हाला निर्मळ करावं. जे पाप टाकून गेलेत दर्शन घेणारे, ते पापाचं क्षालन होऊन आम्ही पवित्र व्हावं. ही तीर्थांच्या मर्यादा आहेत. पण आज सिद्ध पुरुष आहेत का? ते जातात का? तीर्थ पवित्र होतात का? पूर्वीच्या ज्या काही तेजोमयी भाग आहे आणि तुमच्या भावनात्मक दृष्टीने, उंचीच्या दृष्टीने, प्रेमाच्या दृष्टीने, भक्तीच्या दृष्टीने तुम्ही जे ओढू शकतात तेवढाच भाग मिळतो, बाकी उपयोग होत नाही. म्हणून त्या तीर्थांच्या त्या मर्यादा आहेत. आणि सिद्ध पुरुष हे चालते बोलते तीर्थंकर आहे. म्हणून माऊलीने मागच्या वेळेस सांगितलं, जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो. त्यांना तीर्थ राव म्हणतात. पण जैनांनी आपल्या साधूंची नावं तीर्थंकर ठेवलेली आहे. ते तीर्थंकर, अरे चालते बोलते तीर्थ, ते जिथे जातील तिथे पवित्र तीर्थस्थान निर्माण होतं, त्यांचं घरही पवित्र होतं. नंतर येतं भागवत श्रवण. आता तर पेव फुटले हिंदुस्थानामध्ये, टीव्हीवर सगळीकडे भागवत 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 आणि रामायण, दुसरा भागच येत नाही. ऐकू नये का? ऐकावं. पण भागवताची मर्यादा सांगतो तुम्हाला. भागवताची, भगवद्गीता आणि भागवत हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. भगवद्गीता काय आहे? भगवद्गीता हे शिखर आहे, म्हणजे PhD आहे. नीटची परीक्षा दिली तुम्ही, तिथपर्यंत गेले, तिथून भगवद्गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं उड्डाण सुरू होतं. त्याच्या खाली भागवत कथा आणि संतांचे तुमच्या गाथा आणि त्यांचं साहित्य येतं. त्यांच्यामध्ये भागवत कथा श्रवण ज्या प्रेमाच्या भक्तीच्या उंचीवरून तुम्ही करायला पाहिजे ते झालं तर त्याचा फायदा देहशुद्धी, मनशुद्धी, बुद्धिशुद्धीवर होतो. पण फक्त तुम्ही टेक्निकली ऐकलं आणि ते भाव जागृत झाले नाही, ते प्रेमाचं लाटा जर उसळल्या नाहीत भगवंताच्या प्रती, प्रेम निर्माण झालं नाही, धो भगवंताकडे जाणार वाहिलं नाही, तर त्याचं काहीही फारसा फायदा होत नाही. आणि हेच वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामधून होतं. टेम्पररी भाव जागृती होते पण ती टिकत नाही, आणि नाही टिकली की अनंत जन्म पुन्हा आपल्याला घ्यावे लागते. पारायण, पारायणामध्ये काय? पारायणामध्ये एक उंची, म्हणजे सारखे पारायण केलं म्हणजे पुण्य लागतं असं नाही. पारायण करत असताना त्या व्यक्तीने, अर्जुनाने, समजा ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये ज्ञानेश्वरांनी अर्जुनाने कोणते अनुभव घेतले हे अनुभवांची गाथा येते, की अर्जुनाला हे अनुभव आले. तुकाराम महाराजांना गाथ्यात जे लिहिलं त्याच्यात तुकाराम महाराजांना ते असे अनुभव आले, असं ते. आणि ते अनुभव आपल्याला ह्या उंचीपर्यंत जाता येऊ शकतं, ते संत गेले त्याच्यासाठी आहे. फक्त तुम्ही पारायणच करीत बसले आणि पुढचा प्रवास तुमचा नाही झाला, दिव्य शक्तीच्याकडे जाण्याचा, सद्गुरू मिळण्याचा, पात्रता येण्याचा काही उपयोग होत नाही. पुन्हा अनेक जन्म घ्यावे लागतील, वाया जात नाही,
पण अनेक जन्म घ्यावे लागतील. भजनामध्ये भजन करतात, टाळ मृदंग वीणा. उत्तर हिंदुस्थानातही भजन होतं. ए काय काय झालं हे? अंधार झालाय. सर येतोय आवाज. हा आवाज येतोय, पण माझं ते चित्र कोणतंच दिसत नाही म्हणून म्हणलं येतो. पप्पाजी आवाज दुसऱ्यांदी आवाज येतोय, ठीक आहे. दुसऱ्यांदी चित्र. बर बर. तर ते पारायण नाही, ते झालं भजन. भजनामध्ये भावविभोर अवस्थेतून जर गायलं, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. भजन कसं करावं बाप्पासाहेब सांगायचे माझे गुरु. अरे भजन करायचं ना, वीणा घेऊन उभा राहा, एका रूम मध्ये कोंडून घ्या आणि जोरात ओरडा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. घाम आला पाहिजे, बेशुद्ध अवस्थेपर्यंत पडलं पाहिजे. कृपालूजी महाराज विषयी असं सांगतात, तरुण वयामध्ये कृपालूजी महाराज, ज्यांना 5वे जगद्गुरु म्हणतात, ते जंगलामध्ये 3-3 दिवस बेशुद्ध होत होते जोरजोरात भजन करून. ही अवस्था आम्ही करू शकत नाही आणि अशी आमची येऊ शकत नाही, कारण सध्याचं युग आम्हाला टेन्शन युग आहे, कमवावं लागतं. म्हणून भजनातून आम्ही पूर्ण होत या स्थितीत माणसं नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, एक माणूस जरी असा संपूर्ण त्याने झोकून दिलं चालत होतं. आज तसं होऊ शकत नाही. म्हणून भजनाला एक मर्यादा आलेली आहे आणि सांगणारे देखील विज्ञान त्याच्यात कसं करावं हे नाहीये. त्यामुळं पात्रता जी ह्याच जन्मात यायला पाहिजे, या कुठल्याही प्रयोगाने येताना दिसत नाही. आता मंत्र जप, एक मंत्र जपाचा प्रकार आहे. मंत्र जपामध्ये एक तर साधा मंत्र आणि एक मंत्र असा आहे की वेद उपनिषदामध्ये किंवा कुठला तरी एक संस्कृत मधला मंत्र असतो. आता रामकृष्ण हरी हाही मंत्र आहे, पण हा तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरुनी दिलेला आहे. पण गुरुनी दिलेला मंत्र, सिद्ध पुरुषांनी दिलेला मंत्र, साध्या गुरुनी दिलेला मंत्र सगळ्यात फरक असेल. आता तो मंत्र प्रभावशाली होतो. आणि मंत्रामध्ये कसं आहे, अर्थाला महत्व नाहीये, त्याच्या लाटा लहरी फ्रिक्वेन्सीला महत्व आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मी सांगितलं, गायत्री मंत्राची फ्रिक्वेन्सी 2,10,000 मैल एका सेकंदामध्ये आहे, ज्या वेळेस 1,86,000 मैल प्रकाशाचा वेग आहे. परंतु सिद्ध पुरुषांनी जर त्याचा उच्चार केला, ते आज लॅबोरेटरीमध्ये सिद्ध झालेलं नाही. कोणी सिद्ध पुरुष गेला नाही आणि त्यांनी आपल्या फ्रिक्वेन्सी सिद्ध केल्या नाही. साध्या माणसांनी उच्चार केला, त्याच्या फ्रिक्वेन्सी समोर आलेल्या आहेत. किती लाटा लहरी आणि स्पंदन निर्माण होतात एवढंच आलंय. पण एखाद्या साधकाने उंच स्टेजवरून जर ते मंत्र जर असा उच्चार केला, त्याचं किती होतं याचं गणित अजून आलेलं नाही. आणि मंत्रामध्ये कसं आहे, अर्थाला महत्व नाही. जसं पहा दुर्गा सप्तशतीमध्ये कुंजिका स्तोत्रामध्ये अंकम टम तम पम यम सम वेम धीम द्विजाग्रम द्विजाग्रम त्रोटय त्रोटय दीप्तम कुरकुर स्वाहा पाम पेम पोम पार्वती पूर्णा काम किम कुम केशरी. तथा काय हो, अर्थ काय, काही नाही. पण त्याच्या ज्या लाटा लहरी आणि स्पंदन निर्माण होतात, त्याच्यामध्ये चेतन शक्ती ब्रह्मांडातली ओढल्या जाते. प्रत्येक मंत्राच्या शब्दामध्ये तुमच्या शरीरावर कोणत्या पार्ट मध्ये आघात होतो आणि ते कसं शुद्ध होतं हे सगळं आहे. परंतु असं ताकदीचे मंत्र प्रवाहित करणारे सिद्ध गुरु आज दिसत नाही. पण मंत्रांचा आणि नामजपाचा प्रभाव पाहिजे तसा दिसत नाही. आता मला वाटतं वेळ संपलाय. भजनाचं आणि नाही आपल्या मंत्राचं आता पुढच्या याच्यामध्ये मी अजून माहिती सांगेल. असा हा भाग कंटिन्यूच राहणार. मी संपवतो.
चला. ताई ताई अनम्यूट करा. ताई अनम्यूट. सर जे आपल्यासाठी बोलतात नेहमीच, तर त्याच्याविषयी माऊलींची एक ओवी सांगते आणि थांबवते. तरी ऐके गा सुवर्म, वाक्य माझे परम, जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझं खेवासी आले. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत की ही जी अक्षर किंवा हे जे वाक्य मी बोलतोय ते परब्रह्म प्रत्यक्ष त्या अक्षराच्या रूपाने तुझ्या भेटीला येते, आणि हेच आपणही अनुभव घेतो. म्हणून आपण सगळे धन्य आहोत, भाग्यवान आहोत. आणि सरांच्या परवानगीने सरांना पुन्हा एकदा आत्मवंदन करून आजचं सेशन आपण संपवूया अशी मी विनंती सरांना करते. सर थांबवायचं? हो थांबा. येस सर. आत्मवंदन सर्वांना. मीटिंग एंड. वंदन सगळ्यांना.